आपण उसाच्या रसातलं पिठलं करूया. आता बघा सगळं आपल्याला उसाचा रस छान मिळायला लागलाय आणि हा उसाचा रस मी एक मोठा बाउल भरून घेतलाय. इथं तेल घेतलेलं आहे, शेंगतेल घेतलेलं आहे एक अर्धी वाटी. त्याच्यात आपण जिरे घालूया, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी. त्यानंतर इथं मी वाटण केले बघा. ह्याच्यामध्ये आलं 1 इंच आहे, त्यानंतर लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि 4 मिरच्या. थोडंसं तिखट असं झालं पाहिजे, त्यामुळे मिरच्या थोड्या आपण जास्त घ्यायच्या. आता हे तडतडल्यानंतर आपण ह्याच्यात घालूया हिंग. हा सगळा अर्धा टीस्पून हिंग घातला. त्यानंतर घालायची आहे हळद, ती पण एक अर्धा टीस्पून. आणि हे वाटण घालूया. वाटण घातलं, हे थोडं चांगलं परतवून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्यात हा उसाचा रस घालायचा. आता आपण ह्याच्यात बेसन घालूया. जसं आपण नेहमी पिठल्याला बेसन घालतो तसं घालूया. आणि हे आपल्याला घट्ट पिठलं करायचं, म्हणजे झुणका करायचा आहे ह्याचा. म्हणजे पातळ पिठलं नाही करायचं, ह्याचा झुणका करायचा आहे. तो खूप टेस्टी होतो. आवडत असेल थोडंसं शेंगदाण्याचं कूट. आता शेंगदाण्याचं कूट घालते बघा ह्याच्यात 1 टेबलस्पून. छान लागतो शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये. आणि आपण आता हे मिक्स करूया आणि झाकून त्याला वाफ देऊया. मस्त झालंय हे. उसाच्या रसातला झुणका तयार.